स्वाध्याय इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 2 इतिहास लेखन व भारतीय परंपरा. मित्रांनो, एस-एस-सी बोर्डाच्या मॉडेल आन्सर प्रमाणे मुद्देसूद उत्तरे, वस्तुनिष्ठ प्रश्नांची आकर्षक मांडणी, दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरांना समर्पक प्रस्तावना सदर स्वाध्यायात दिलेले आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. प्रश्न 1 अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिली रिकामी जागा. भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश डॅश होत. पर्याय अ. अलेक्झांडर कनिंगहॅम, ब. विल्यम जोन्स, क. जॉन मार्शल, ड. फेडरिक मॅक्समुलर. आणि योग्य पर्याय आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. दुसरी रिकामी जागा. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश डॅश यांनी केला. पर्याय आहेत अ. जेम्स मिल, ब. फेडरिक मॅक्समुलर, क. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ड. जॉन मार्शल. आणि योग्य पर्याय आहे फेडरिक मॅक्समुलर. प्रश्न 1 ब. पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा. 1. हू वेअर द शूद्रास वंचितांचा इतिहास. 2. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. 4. ग्रँड डफ वसाहतवादी इतिहास. आणि चुकीची जोडी आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. आणि शेवटी याप्रमाणे चुकीची जोडी खाली लिहून दाखवायची आहे. प्रश्न 2 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पहिलं सहकारण. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर 1. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवृत्त केले. 2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. 3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. 2. बखरीत शूरवीरांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. 3. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. 4. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न 3 पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न. मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर. बाबराने आपल्या तुझुकी बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णने केली आहेत. 1. त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. 2. ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्यांची वर्णने आहेत. 3. शहरांची वर्णने आहेत. 4. स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदलेली आहेत. प्रश्न दुसरा. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर. 1. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. 2. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेले
द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. 3. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 4. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. प्रस्तावना. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. 1. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. 3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. 4. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. दुसरा प्रश्न. इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना. भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वी.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे. 1. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. 2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार त्यांनी मांडला. 3. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतर यासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. 4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. अशा प्रकारे इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला मोठे योगदान आहे. प्रश्न 5. अ. पुढील तक्ता पूर्ण करा. एका बाजूला इतिहासाचे अभ्यासक आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी लिहिलेले ग्रंथ किंवा पुस्तकांची नावे आहेत. जसं की जेम्स मिल, त्यांचं पुस्तक द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँड डफ डॅश 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 द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अमृत डांगे डॅश 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 हू वेअर द शूद्राज. जेम्स ग्रँड डफ यांच्या पुस्तकाचं नाव आहे अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. द हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी. श्री अ डांगे यांच्या पुस्तकाचं नाव प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. हू वेअर द शूद्राज हे पुस्तक लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. प्रश्न 5. ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुस्लिम इतिहासकार व हेतू. जियाउद्दीन बर्नी त्यांचा ग्रंथ तारीख-ई फिरोजशाही आणि त्याचा उद्देश, इतिहास लेखनाचा हेतू. बाबर ग्रंथाचे नाव तुझुकी बाबरी आणि हेतू बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. कलन ग्रंथाचे नाव राजतरंगिणी आणि उद्देश काश्मीरचा इतिहास. कृष्णाजी अनंत सभासद ग्रंथाचे नाव सभासद बखर आणि उद्देश
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. लाल अक्षरात उत्तरे लिहून दाखवलेली याची नोंद घ्यावी. प्रश्न 6. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर 1. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. 2. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते, त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. 3. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. 4. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. दुसरी टीप. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर 1. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्या इतिहास लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. 2. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. 4. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. 3. वंचितांचा इतिहास. उत्तर 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. 4. भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. या पाठाचा स्वाध्याय संपला. पुन्हा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.